स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 421 सीझन सहारा पिसवली कल्याण या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या रेरा नंबर अंतर्गत या प्रोजेक्टचे ऍक्च्युअल नाव सीझन सहारा बिल्डिंग नंबर 6 आहे। ही 16 फ्लोअरची बिल्डिंग आहे। याच सेलेबल परंतु सेपरेट बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले आहेत। बिल्डिंग नंबर 6 मध्ये फर्स्ट टू 8 फ्लोअर पर्यंत म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत। संकेत क्रमांक 421 हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये म्हाडाने आपल्याला 1 BHK आणि 2 BHK चे 37 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 30.55 स्क्वेअर मीटर म्हणजे 328 स्क्वेअर फीट आहे आणि 41.61 स्क्वेअर मीटर म्हणजे 447 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 18,90,600 रुपीज आणि 25,75,100 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। या प्रोजेक्टची कंप्लीशन डेट ओरिजिनल एप्रिल 2026 होती आणि ती आता बदलून डिसेंबर 2026 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये बिल्डिंग नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि म्हाडासाठी सेलेबल परंतु वेगळी दिलेली बिल्डिंग नंबर 6 दिसत आहे आणि मध्यभागी क्लब हाऊस आणि अम्युनिटीज दिल्या आहेत। हा ब्लॉक प्लॅन असून यामध्ये आपण सर्व डिटेल्स आणि म्हाडासाठी दिलेली वेगळी बिल्डिंग नंबर 6 पाहू शकता। हा बिल्डिंग नंबर 6 चा स्टील्ड फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे। हा बिल्डिंग नंबर 6 चा फर्स्ट टू 7th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर 2 2 BHK आणि 3 1 BHK असे एकूण प्रत्येक फ्लोअरवर 5 फ्लॅट देण्यात आले आहेत। यामध्ये 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट देण्यात आल्या आहेत। म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आल्या आहेत। हा बिल्डिंग नंबर 6 चा 8 फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये 2 1 BHK म्हाडासाठी दिले आहेत। हा म्हाडाच्या 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, लेफ्ट साइडला छोटासा पॅसेज असून त्याच्या राईट साइडला किचन विथ एनक्लोज बाल्कनी विथ बाल्कनी दिली आहे। पॅसेजच्या लेफ्ट साइडला बाथरूम आणि WC वेगवेगळे दिले आहेत। पॅसेजच्या समोर बेडरूम विथ बाल्कनी आणि वॉर्डरोब स्पेस दिला आहे। हा म्हाडाच्या 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ एनक्लोज बाल्कनी विथ बाल्कनी दिली आहे। लिव्हिंग रूमच्या राईट साइडला किचन विथ एनक्लोज बाल्कनी विथ बाल्कनी दिली आहे। लिव्हिंग रूमच्या समोर छोटा पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साइडला कॉमन वॉशरूम आहे। पॅसेजच्या राईट साइडला बेडरूम नंबर 1 विथ एनक्लोज बाल्कनी विथ बाल्कनी दिली आहे। पॅसेजच्या समोर मास्टर बेड विथ वॉर्डरोब स्पेस दिला आहे। हे पार्किंग एरिया स्टेटमेंट आहे। यामध्ये म्हाडाचे फ्लॅट असलेली बिल्डिंग नंबर 6 साठी पार्किंगचे नियोजन केले आहे। म्हाडाच्या विजेत्यांना पार्किंग मिळू शकते परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, क्लब हाऊस, मिनी थिएटर, योगा एरिया, टेरेस गार्डन यासारख्या विविध अम्युनिटीज दिल्या आहेत परंतु या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळणार नाहीत कारण त्यांची बिल्डिंग वेगळी बांधण्यात आली आहे। या प्रोजेक्टचे लोकेशन ठीक आहे पण कनेक्टिव्हिटी फारशी चांगली नाही। या प्रोजेक्ट पासून कल्याण रेल्वे स्टेशन 3 किलोमीटर, मेट्रो जंक्शन मॉल 1.5 किलोमीटर, KDMT बस स्टॉप 0.1 किलोमीटर, जानकी ग्लोबल हॉस्पिटल 100 मीटर, जनकल्याण हॉस्पिटल 500 मीटर्स, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन 3.2 किलोमीटर, इंडियन ऑइल पेट्रोल पंप 300 मीटर, रिलायन्स फ्रेश मार्ट 500 मीटर्स, डीमार्ट कल्याण 3.3 किलोमीटर अंतरावर आहेत। या प्रोजेक्ट पासून कल्याण शिवफाटा रोड 2 किलोमीटर अंतरावर आहे। या प्रोजेक्ट पासून काटई बदलापूर रोड 4.1 किलोमीटर अंतरावर आहे। अपकमिंग डेव्हलपमेंट्स मध्ये मेट्रो लाईन 12 कल्याण टू तळोजा या प्रोजेक्ट जवळून जाणार आहे आणि सीझन सहारा या प्रोजेक्टच्या जवळपास मेट्रो लाईन 12 चे पिसवली गाव स्टेशन असणार आहे।
सोशल मीडियावर सीझन सहारा या प्रोजेक्टविषयी काही स्टार रेटिंग आणि रिव्ह्यू दिले आहेत. कन्स्ट्रक्शन 3.3 आउट ऑफ 5, ॲम्युनिटीज 3.6 आउट ऑफ 5, मॅनेजमेंट 3.4 आउट ऑफ 5, कनेक्टिव्हिटी 3.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 3.3 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 3.4 आउट ऑफ 5. इथे 400 स्क्वेअर फीट 1 BHK ची किंमत 40 लाख प्लस चार्जेस आहे आणि 580 स्क्वेअर फीट 2 BHK ची प्राइस 57 लाख प्लस चार्जेस आहेत. म्हाडाचे फ्लॅट 1 BHK 328 स्क्वेअर फीट आणि 2 BHK 447 स्क्वेअर फीटचे आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत तसेच स्क्वेअर फीट मधला फरक व इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला अंदाजे 15 ते 20 लाख कमी मध्ये मिळत आहेत. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 10,000 रुपये आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 17,000 रुपये मिळू शकतो. मायनस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी फारशी चांगली नाही. या प्रोजेक्ट पासून लोकल रेल्वे स्टेशन थोडे लांब आहे. म्हाडाची बिल्डिंग वेगळी असल्यामुळे जरी ती सेलेबल असली तरीही क्लब हाऊस सारख्या ॲम्युनिटीज मिळणार नाहीत. प्लस पॉइंट मध्ये म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. अपकमिंग डेव्हलपमेंटमध्ये कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो लाईन 12 या प्रोजेक्ट जवळून जाणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.